मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या, कुऱ्हाडीने हल्ला करून निर्गुण खून। सांगलीचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच भाजपात प्रवेश करून उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणारे सुधाकर खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे। मिरज पंढरपूर रोड राम मंदिर मागे चंदनवाले मळा येथे शेतजमिनीच्या वादावरून हा खून झाल्याचं समजते आहे। तर शेतजमिनीच्या वादातून सुधाकर खाडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्तिक चंदनवाले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चंदनवाले आणि खाडे यांच्यात शेतजमिनीवरून वाद सुरू होता। आज सकाळी खाडे हे चंदनवाले मळा येथे आले असता त्यांच्यात वाद विकोपाला जाऊन कार्तिक चंदनवाले यांनी सुधाकर खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला। त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुधाकर यांना जखमी अवस्थेत सिनर्जी हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे। तर घटनास्थळी मिरज उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। तर याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। आज सकाळी आमच्याकडे पंढरपूर रोड श्रीराम मंदिराच्या मागे एक खुनाचा प्रकार झालेला आहे। त्यामध्ये मयत सुधाकर खाडे हे आहेत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे सुरू आहे। पुढील तपास मिरज विभागाचे पोलीस गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहेत। लोकनायक न्यूज